विधानसभेचे उमेदवार आदरणीय गोपीचंद पळकर साहेब ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीचा उल्लेख केला। आजपर्यंत या इतिहासामध्ये 18 पगड जातीचा विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये कोणी उल्लेख केला नाही। ज्यांनी 18 पगड जातीचा उल्लेख केला ते आपले बहुजनाचे सम्राट आदरणीय गोपीचंद पळकर साहेबांना विनंती करतो त्यांनी आपल्या या सभेला संबोधित करावं। आणि माझे 2 मिनिटे त्या स्टेजवर थोडंसं कमी व्हा, खाली बांबू तुटलेला आहे तिथं थोडंसं खाली या, आपण खाली या की काय फरक पडतोय। छत्रपती शिवाजी महाराज की। ज्यांना ज्यांना बोलता येतंय त्यांनी घोषणा द्यायला हरकत नाही। छत्रपती शिवाजी महाराज की। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। भारत माता की। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, महात्मा बसवेश्वर महाराजांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, राजे उमाजी नाईकांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, अरे संजय आपला घरातला बोलणार आहे संजय। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये एवढी मोठी ऐतिहासिक सभा होतीये, हा निव्वळ योगायोग नाही, हा निव्वळ योगायोग नाही, काहीतरी दैवी संकेत आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींना, 12 बलुतेदारांना, भटक्या विमुक्तांना, मायनर ओबीसींना, गरीब मराठा समाजाच्या मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। आता आपल्याला सर्व समाजाला बरोबर घेऊन जत विधानसभा मतदारसंघामध्ये 1,00,000% परिवर्तन करायचं आहे। करायचं की नाही? नक्की ना मित्रांनो। महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लागली आणि उमेदवारांच्या याद्या यायला लागल्या, पण सगळ्यांचं लक्ष जत मध्ये काय होणार, जत मध्ये काय होणार, जत मध्ये काय होणार। तुम्हाला पण काळजी लागली होती का नाही सांगा। तुमच्या सर्वांच्या पाठबळामुळं, तुमच्या सर्वांच्या ताकदीमुळं भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, पक्षाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि आपली केंद्रीय समिती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, माननीय अमित शहा साहेब, माननीय JP नड्डा साहेब आणि आमचे सहकारी मित्र सदाभाऊ खोत साहेब यांच्या मुळे आणि डॉक्टर आरडी साहेबांसारखे माझे असंख्य सहकारी इथले आहेत की ज्यांची सगळ्यांची नावं घेऊ शकत नाहीत, यांच्या पाठपुराव्यामुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे मला जत विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळालेली आहे, की मी माझं भाग्य समजतो। मला एक मोठी संधी दिली आहे, त्या संधीचं सोनं करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे। फक्त तुम्ही सगळ्यांनी जर आशीर्वाद दिले, देणार ना? नक्की देणार ना? बघा हे सगळे प्रस्थापित आहेत ना महाराष्ट्रातले, ते प्रस्थापित मस्तवाल झालेले आहेत, ते प्रस्थापित माजलेले आहेत। राजसत्ता आपल्याला कशासाठी पाहिजे? महात्मा बसवेश्वरांच्याकडे राजसत्ता आली म्हणून त्यांनी त्या सत्तेचा वापर करून धर्मसत्ता प्रस्थापित केली। हे तुम्ही लक्षामध्ये घ्या। कपाळावरती जो आडवा भस्माचा जो आडवा पट्टा आहे, तो पट्टा
त्याचं जतन आपल्याला करायचं आहे. भंडारा पण आपण आडवा लावतो आणि आपल्याला भस्म पण आपण आडवं लावतो. आपण कुणाच्या आडवं जात नाही, आपण कुणाच्या आडवं जात नाही, पण आपल्या कुणी आडवं आलं तर आपण सोडतही नाही, हा त्याचा अर्थ आहे. उच्च नीचतेचा जो भेदभाव होता तो महात्मा बसवेश्वरांनी संपून टाकला. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे आता प्रस्थापित लोक झालेले आहेत, आमदार खासदार मंत्री, वारंवार त्याच घरामध्ये सत्ता येते, अशा लोकांना आपल्याला उचलून थोडं बाजूला ठेवायचं आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तलवारी घेऊन लढाई लागत होत्या, बरोबर का? तोफ गोळे वगैरे वापरायला लागत होते. आता काय तुम्हाला तलवार बंदूक पिस्तूल घ्यायची गरज आहे का? नाही आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला इतकं मोठं शस्त्र दिलंय की तुमच्या या बोटामध्ये इतकी ताकद दिली आहे. या बोटाला तुम्ही तांब्या तर उचलू शकता का? एका उचलू शकता का? या नुसत्या एका बोटानं तुम्ही नाव तर लिहू शकता का? 2 बोटं लागते. पण बाबासाहेबांनी एका बोटामध्ये इतकी ताकद दिली की तुम्ही कुठल्याही प्रस्थापिताला घरात बसवू शकता. तुम्हाला बंदुकीनं गोळ्या मारून लढायला जायची गरज नाही. फक्त ईव्हीएम मशीन वरती, कमळावरती पटा 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 बटन दाबली, बरोबर ना? तुम्ही बटन दाबायची, तिकडे ते मरून जातील. ही क्षमता संविधानामध्ये आहे, ही ताकद संविधानामध्ये आहे. आणि जत विधानसभा मतदारसंघामध्ये मी आल्यापासून माझ्यावरती एकदम टीकेची झोड उठवली आहे, पण मला त्याचा काही फरक पडत नाही. मी त्या विषयाकडे लक्ष देत नाही. माझे शत्रू या मतदारसंघामध्ये माझ्या विरोधी पक्षात काम करणारे नेते नाहीत. मी पहिल्यापासून तेच सांगतोय. माननीय जगताप साहेब माझे शत्रू नाहीत, माननीय विक्रम सावंत साहेब माझे शत्रू नाहीत, इथं कुणीच माझा शत्रू नाही. माझा नंबर 1 चा शत्रू आहे जत तालुक्यातला दुष्काळ आणि दुष्काळाचा कलंक. जत तालुक्यातला दुष्काळ हा माझा नंबर 1 चा शत्रू आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो, कृष्णा माईच्या पाण्यानं जत तालुक्याच्या कपाळावरती जो दुष्काळाचा कलंक लागलाय तो आपल्याला धुवून काढायचा आहे. काढायचा की नाही? 60% गावाचा तो कलंक धुतलेला आहे महायुती सरकारनं. राहिलेल्या 40% गावांचा कलंक आपल्याला धुवायचा आहे. नंबर 1. नंबर 2, आपल्या पूर्व भागामध्ये जेव्हा मी फिरतो तेव्हा 35,000 माझ्या बहिणी, माझी आई, माझा बाप, माझा भाऊ हा ऊसाचा कोयता घेऊन ऊस तोडीला जातो. म्हणून नंबर 2 चा शत्रू आमचा ऊसाचा कोयता आहे. तो आम्हाला कायमचा हद्दपार करायचा आहे, बरोबर का? ऊसाचा कोयता आपल्याला कायमचा हद्दपार करायचा आहे. आणि तिसरी गोष्ट, जत तालुक्यातल्या तरुण मुलांना, काल मी पुण्याला गेलो होतो. का गेलतो? माझ्या जत तालुक्यातली मुलं पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्याला गेलेत, मुंबईला गेलेत, सांगलीमध्ये आहेत, विजापूरला आहेत, बेळगावला आहेत, हुबळीला आहेत, धारवाडला आहेत, बेंगलोर परत गेलेले आहेत. काल संजय तेलीने आणि लक्ष्मण जगोंनी मिटिंग लावली होती. 3-4 हजार मुलं तिथं होती. आणि म्हणून तिसरा आपला शत्रू जी बेरोजगारी आहे, त्यासाठी आपल्याला जत तालुक्यातल्या तरुण मुलाला जत तालुक्यामध्येच काम मिळालं पाहिजे त्याच्या हाताला. हे होऊ शकतं का नाही सांगा तुम्ही? कमी काय तर वेगळं तुम्हाला स्वप्न दाखवायला लागलोय? हा, मग हे अगोदरच्या आमदारांनी का नाही केलं? अगोदरच्या राजकारण्यांनी का नाही केलं? जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी का नाही केलं? कारण त्यांना माहित आहे जतला दुष्काळी ठेवायचा आणि जतच्या लोकांना ऊस तोडीला कृष्णा काठावरती वापरून घ्यायचं, यासाठी आपल्यावरती दुर्लक्ष झालं मित्रांनो. आणि हे आता दुर्लक्ष जेवढं त्यांनी केलंय प्रस्थापितांनी, आज आपण काय म्हणतोय? आमचा जतचा निधी पळावला. आज आपण काय म्हणतोय? आटपाडी खानापूरचा निधी पळावला, कवटे मंकाचा निधी पळावला. 5 वर्षामध्ये या जिल्ह्याचा माजी मंत्री जयंत पाटील बोंबलला पाहिजे. काय बोंबलला पाहिजे? नीट ऐका. त्यांनी असं म्हटलं पाहिजे, अरे आमचा निधी जतला पळवला, आमचा निधी जतला पळवला. हे कधी होऊ शकतं सांगा तुम्ही?
दुसरे आमदार झाल्या होत नाही, कारण ते त्यांचे कार्यकर्ते आहेत. कुणी पतंगराव साहेबांचं कार्य करतं, कुणी आर पाटलांचं कार्य करतं, कुणी जयंतरावचं कार्य करतं. म्हणजे सगळे कार्यकर्ते आहेत, जिल्ह्यात त्यांचे नेते आहेत. त्यामुळे आपल्या ताटातनं ते पळवून नेतात. माझा जिल्ह्यात नेता आहे का? सगळ्यांचा आवाज आहे का माझा नेता? त्यामुळे आपल्यावर कुणी दबाव टाकू शकतं का? आपल्या हिश्श्याचं आपण हिसकावून आणू शकतो की नाही? आणि मागच्या 50 वर्षात आपलं दुष्काळी पट्ट्याचं ज्यांनी हिसकावलंय त्यांचं पण मी हिसकावून आणू शकतो की नाही? जोपर्यंत हिशोब बराबर होणार नाही, जोपर्यंत कॅल्क्युलेटर मध्ये इस्लामपूरचा निधी आणि जतचा निधी समान होणार नाही. बरोबर की नाही? आपलं वैयक्तिक भांडण नाही जयंतरावशी. माझं भांडण कासाठी आहे, जयंतरावच्या कार्यकर्त्याच्या गोट्याला सुद्धा डांबरी रस्ता आहे. माझं भांडण काय आहे, पतंगराव साहेबांच्या कार्यकर्त्याच्या शेतात जायला पण डांबरी रस्ता आहे. माझं भांडण यासाठी आहे की माझ्या जत तालुक्यातल्या 2000, 3000, 4000 लोकसंख्या असणाऱ्या गावाला सुद्धा डांबरी रस्ता नाही. हा माझा वाद आहे. हे बरोबर आहे की नाही? आणि म्हणून ही कामं करण्याच्या हिशोबानं तुम्हाला आता ते गडी गेलेत सगळे गडबडून गडी गेलेले आहेत. माझ्यावरती जातीयवादाचा आरोप करतात. अरे माझ्यावरती जातीयवादाचा आरोप करू नका. मी तुमच्या विरोधात उभा राहिलं का मग मी जातीवाद, आणि आम्ही मतं दिली का मग जातीवाद नाही का तो? हा, अरे काय प्रकार आहे? या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये मी जेवढ्या समाजाचे प्रश्न मांडले असतील, मी ओपन चॅलेंज करतो, कुठल्याच आमदारानं विधान परिषदेमध्ये सगळ्या समाजाचे प्रश्न मांडले नसतील. मी जबाबदारीने बोलतोय. रेकॉर्ड काढून बघा, तिथं रेकॉर्ड मिळतं. आज माझे मित्र आहेत दौलत नाना सितोळे, आमचा रामोशी समाज, राजा नरवीर राजा उमाजी नायकांचं रक्त ज्यांच्या अंगामध्ये सळसळत आहे, आपले वीर सिंदूरचे लक्ष्मण यांचं रक्त ज्यांच्या अंगामध्ये सळसळत आहे. आमची मागणी काय होती? सरकारनं राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करावी. आमची मागणी काय होती? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सरकारनं साजरी करावी. सरकारनं साजरी करायला काय खर्च येतो? सरकारी जयंती काय नाही, 4 ओळीचा शासन निर्णय काढायचा. महाविकास आघाडीने काढला नाही का हो? आम्ही प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी साथ दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची जयंती, राजे उमाजी नाईकांची जयंती सरकारच्या मार्फत साजरी झाली. सरकारच्या मार्फत साजरी होण्यानं काय होतं सांगा? आता आपण गावात साजरी करतो, पण जेव्हा सरकारचा निर्णय येतो तेव्हा तलाठी पळायला लागतो, ग्रामसेवक पळायला लागतो, पोलीस स्टेशनचा PI पळायला लागतो, तहसीलदार पळायला लागतो, प्रांत पळायला लागतो. का पळायला लागतो? अरे राजे उमाजी नायकाचा फोटो कुठेही शोधून आणा, 7 सप्टेंबरला जयंती करायची आहे, नाहीतर सस्पेंड होईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा फोटो शोधून आणा, जर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नाही केली तर आपल्यावर कारवाई होईल. ही सरकारमध्ये ताकद असते. म्हणून सरकारमध्ये जायचं असतं. त्यासाठी मला इथं पार्टीनं उभा केलंय आणि तुमच्या विश्वासावरती उभा केलंय, मित्रांनो. आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे, लोकांनी माझ्यावरती टीका केल्या, हा काहीतरी वेगळं बोलतोय. आता जत शहरामध्ये तुम्ही आहात, जत शहरामध्ये 12 वर्ष झाली नगर परिषद होऊन. किती वर्ष? 12 वर्ष. आता आपण रॅली मधनं आलो ना, डाव्या बाजूला ती इमारत होती. वाईट वाटतं का नाही आपल्याला सांगा? जत हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा तालुका आहे. या तालुक्याचं हे मुख्य केंद्र आहे. या केंद्रामधली नगर परिषदेमध्ये आमचे नगरसेवक भाऊ, आमच्या नगरसेविका बहिणी, या नगरपालिकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तिथले सगळे कर्मचारी एका ग्रामपंचायतीची जी जुनी इमारत आहे त्यामध्ये बसतात. 12 वर्षामध्ये तुम्हाला नगरपंचायतीची साधी इमारत करता आली नाही. आणि म्हणून गोपीचंद आलाय, मी तुम्हाला शब्द देतो, महायुतीच्या मुख्यमंत्री महोदयांनी शपथ घेतल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही डिझाईन करून द्यायची नगरसेवक मित्रांनी माझ्या, की आमच्या जत शहराला अशा पद्धतीची नगर परिषदेची इमारत पाहिजे आणि त्याच्यासाठी निधी आणून देण्याची जबाबदारी माझी. मी मागच्या 2 महिन्यापूर्वी इथं गेलो,
तिथं कटरेतांच्या घरी गेलो, त्या म्हणल्या की आम्हाला 8 दिवसातनं पाणी येतं. शहरामध्ये बिरनाचं तलाव उशालाय आणि कोरड शहरातल्या घशाला 8 दिवस पाणी येत नाही. मी म्हणलं मला संधी द्या, मी जातो सरकारकडे विनंती करतो. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटलो आणि 2 महिन्याच्या आतमध्ये 78.94 कोटी रुपयाची योजना मंजूर करून आणली. नुसती मंजूर करून आणली नाही, त्याचं टेंडर झालं, त्याची मुदत संपली. आचारसंहिता संपल्याच्या दुसऱ्या दिवशी टेंडर ओपन होईल, 8व्या दिवशी त्याला वर्क ऑर्डर मिळेल आणि 15व्या दिवशी शहराच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम सुरू होईल. दुसरा विषय, आता आमचे अध्यक्ष आहेत तिथं, आमदार साहेब आहेत, तमनगाव आपले रवींद्र आरळी साहेब आहेत, नंतर आपले चंद्रशेखर गोपी साहेब आहेत. त्यांनी मला काय सांगितलं की गुड्डापूरला 11 कोटी रुपये कर्नाटकच्या सरकारनं दिलं. गुड्डापूरची देवी ही सगळ्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातलं आराध्य दैवत आहे आणि महाराष्ट्र सरकारनं 1ही रुपया दिला नाही. आणि बिचारा त्या पुजाऱ्यांना सगळ्यांना मी म्हणलं तुमचा प्रस्ताव द्या, मी तुम्हाला 5 कोटी रुपयाचा निधी आणून देतो. त्यांनी प्रस्ताव दिला आणि माननीय गिरीश महाजन साहेबांनी 5 कोटी रुपयाचा निधी दानम्मा देवीसाठी दिला. त्याचं टेंडर झालं, त्याचं काम सुरू आहे. शिरोळमध्ये झडपी काका आले, लक्ष्मण जगोंड आले, तिथं म्हणले आमचं काळभैरवाचं मंदिर आहे, 3 कोटी रुपये द्या. त्यांना 3 कोटी रुपये दिले. दुसरा विषय MIDCचा पुढा आला, माझ्यावरती टीका झाली. हा इलेक्शन आल्यावरती लोकांना गाजरं दाखवायला लागलाय. MIDC कोय असे असती का, MIDC अशी होती का, MIDC एवढ्या लवकर मंजूर होती का? अरे मी धन्यवाद देईन संजय तेलीन आणि उमदीतल्या शेतकऱ्यांना. मी त्यांना विनंती केली की तुम्ही 2000 एकर जमीन द्या, आपल्याला या जतचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. माननीय उदय सामंत साहेब उद्योग मंत्री, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती केली की आमच्या जतला एक चांगली MIDC द्या. सरकारनं मान्य केलं. 2000 एकरामध्ये MIDC सरकारनं मंजूर केली. मित्रांनो, मंजूर केली. MIDC मुळे काय होणार आहे? जत शहरामध्ये MIDC आहे. ती MIDC किती आहे? 10 हेक्टर मध्ये आहे. त्यातलं 5 एकर रिझर्व आहे, म्हणजे 20 एकरात आहे. 20 एकरामध्ये 40 कारखाने सुरू आहेत छोटे आणि त्यामध्ये 500 लोक कामाला आहेत. सांगलीची जी कुपवाड आणि मिरजची MIDC आहे ती 166 हेक्टर मध्ये आहे. तिथं 400 कारखाने आहेत आणि 15,000 लोक तिथं काम करतायत. अरे आपली MIDC 800 हेक्टर मध्ये होते, 540 हेक्टर आता दिलाय आणि 260 हेक्टर शेतकरी देणार आहेत. म्हणजे मिरज आणि सांगलीच्या कुपवाडच्या MIDCच्या 5 पट मोठी MIDC आपल्या उमदीला होते. किती पट? सांगलीत 15,000 लोक कामाला आहेत, उमदीत किती लागतील? किती? तुम्ही मला ह्यो काय काय सांगायला लागलाय? भारतीय विद्यापीठात बी इतकी लागणार, ती एवढी एकदा कसं काय लावायला लागलाय? मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला, नरवीर राजे उमाजी नायकांच्या पराक्रमाला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या धर्मनीती आणि राजनीतीला, महात्मा बसवेश्वरांच्या शिकवणीला आणि संत सेवालाल महाराजांच्या शक्तीला आणि बिरोबाच्या भक्तीला स्मरून मी तुम्हाला सांगतोय की जत तालुक्यामध्ये मला महाराष्ट्राची ग्रामीण भागातली उद्योग नगरी करायची आहे. त्यासाठी तुम्ही मला साथ द्या. हे होऊ शकतं. मी काल गेलतो पिंपरी चिंचवडला, आमचे मित्र आहेत तिथं, महेश दादा लांडगे डॅसिंग आमदार आहेत आणि त्यांना मी विनंती केली, तुमच्या इथं पिंपरी चिंचवडला मोठी MIDC आहे, तर आमचं एक काम करा, तुमचे सगळे रिलेशन आहेत उद्योग जगताशी, सगळ्या उद्योग मंत्री महोदयांशी बोललोय, मुख्यमंत्री महोदयांशी बोलतोय की जर उमदी MIDC मध्ये आम्हाला 2 असे कारखाने द्या, 2 ज्या इंटरनॅशनल कंपन्या आहेत. म्हणजे समजा टाटा ग्रुप आहे, रिलायन्सचा ग्रुप आहे, अदानींचा ग्रुप आहे, जिंदालचा ग्रुप आहे, बिर्लाचा ग्रुप आहे. अशातल्या 2 MIDC जर उमदीला आल्या ना, मी सांगतोय तिथं 2च कंपन्यामध्ये 10,000 पोरं कामाला जातील, 2च कंपन्यामध्ये. आणि ती जत तालुक्यातली जातील. टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका की आता माझ्यामध्ये अशी कुठं कागदाव MIDC असते का? पहिल्यांदा कागदावच येते.
कुठला पण विषय असला तर कागदावर येतो. माझं तिकीट कशावर आलं? कशावर आलं? का माझ्या कपाळावर शिक्का मारला पार्टीनं तू उमेदवार आहे म्हणून? एवढं पण कळत नाही लोकांना. मला खरंच विशेष वाटतो. म्हणे ती कागदाव MIDC आहे. हो ती कागदाव आहे, पण ती 2 महिन्याच्या आतमध्ये आम्ही कागदावरती आणली. एवढं सोपं काम नाही. तो पवारांचा नातू आहे ना रोहित पवार, गेली 5 वर्ष आबाद तो MIDC करायला. जाऊन YouTube वरती बघा किती आंदोलन केली त्यांनी बघा. विधान भवनाच्या पायरीवरती रोहित पवार उपोषणाला बसला. बातम्या बघा काढून. का? MIDC मंजूर करा. पवाराचा नातू 4 वेळा मुख्यमंत्री, अनेक वेळा भारतामध्ये सरकार, त्यांच्या घरात सत्ता पाणी भरते. त्याला जमलं नाही 5 वर्षात. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं 2 ते 3 महिन्याच्या आत आपण जमवलं. या शहरामध्ये अनेक रस्ते दिलेत, या शहरामध्ये गटारे दिलेत, अनेक समाजांना समाज मंदिर दिलेत. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, ड्रोन शूट करून घ्या हे जत शहर. माझ्या जतच्या सगळ्या मित्रांना, काँग्रेसवाल्यांना पण माझं सांगणं आहे, हे जत शहर सगळं ड्रोन शूट करून घ्या. मी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि 2 वर्षानंतर, 1 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 4 आणि 5 वर्षानंतर दरवर्षी तुम्ही या शहराचं ड्रोन शूटिंग करून घ्या. एका बाजूला मी दाखवेल 2028 तारखेला ऑक्टोबरला मी अर्ज भरताना हे शहर असं होतं आणि 28 ऑक्टोबर 2025, 26, 27, 28, 29 ला एवढा बदल करून टाकला. हे मी तुम्हाला पुरावे दाखवतो. पुरावे बरोबर आहे ना? जतच्या विस्तार भागातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, तुम्हाला रस्ता नाही दिला अजून, तुम्हाला पिण्याचं पाणी नाही, तुमच्याकडे गटारी नाही, मी देतो ना. कशाला चिंता करताय? सरकार तुमच्या पाठीमागे उभा करतो. जत तालुक्यातले सगळे रस्ते डांबरीकरण करणे, सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करणे मी करून देतो सरकारच्या पाठीमागे लागून. आणि विकास निधी आणायला आम्ही काही कमी पडत नाही, कारण देवेंद्र फडणवीस साहेबांसारखा नेता, एकनाथ शिंदे साहेबांसारखा नेता आमच्या बरोबर आहे. हे काम करणारी लोक आहेत. अरे 2000 कोटी एकाच वेळेस जत तालुक्यातल्या म्हैसाळच्या योजनेला देणं येड्या गबाळ्याचं काम नाही. 2000 कोटी एका वेळेस. गाव जयंत पाटील साहेब होते ना, पालकमंत्री होते, जलसंपदा खात्याचे मंत्री होते, म्हणे 9 वेळा त्यांनी अर्थसंकल्प मांडला महाराष्ट्राचा. किती वेळा? 9 वेळा. महाराष्ट्राचं गेल्या बजेट आहे 7.5 लाख कोटीचं. किती? 7.5 लाख कोटीचं. आपल्याला किती पाहिजे होते? 2000 कोटी. नाही मिळाले. पण इथून 800 किलोमीटर वरती राहणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि 450 किलोमीटर राहणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी हे 2 वेळेस 1000 कोटी आणि 1000 कोटी 2000 कोटी दिले आणि आता ते काम सुरू आहे. मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या कशा पद्धतीने काँग्रेसवाल्यांची मानसिकता चुकीची आहे. हे इंग्रजांनी स्थापन केलेली पार्टी आहे. लक्षात घ्या तुम्ही. इंग्रजांच्या काळामध्ये 1885 ला स्थापन झालेली ही पार्टी आहे आणि तेव्हा असं ठरलं होतं, जेव्हा भारत देश स्वतंत्र होईल तेव्हा ही पार्टी तुम्ही समुद्रात नेऊन बुडवा, विसर्जित करा. पण ह्या गड्यांना लागली सत्तेची लाट आणि मग हे बसायला लागले सत्तेवरती आणि सत्तेवरती बसून महाराष्ट्राला लुटायला लागले. कारखाना, सुतगिरण्या, बँका सगळे हे घ्यायला लागले. आणि म्हणून जत तालुक्यातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे, लोणारी समाज माझा इथं मोठ्या प्रमाणात आहे, छोटा समाज, त्यांना महामंडळ स्थापन केलं. आपण विष्णुपंत दादरे यांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ लोणारी समाजासाठी स्थापन केला आहे. नाभिक समाजासाठी महामंडळ स्थापन केला आहे. वडार समाजासाठी महामंडळ स्थापन केला आहे. कैकाडी समाजाची महामंडळ स्थापन करण्याची मागणी आहे. माझा बंजारा समाज इथं राहतो. जत तालुक्यामध्ये श्री संत सेवालाल महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी सरकारनं 500 कोटीचा आराखडा तयार केला आणि तिथं काम निम्म पूर्ण झालेलं आहे. निम्म काम पूर्ण झालेलं आहे. एक ना अनेक विषय सरकारनं केलेले आहेत. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आता मला उमेदवारी दिली आहे. डॉक्टर साहेब आहेत, दिग्विजय दादा आहेत, नामत साहेब आहेत, सगळे संजय तेली साहेब आहेत, सुनील भैया, एकतर पवार आपल्या बाजूला पाहिजे ना, सुनील भैया एकदम ताकदीने आपल्या बरोबर आहे. सुजाता पाटील मॅडम, मी जेव्हा राजकारणात पहिल्यांदा आलो 2007 ला महादेव जानकर साहेबांच्या सोबत त्यांचा प्रचार करायला मी आलो होतो. त्या तेव्हा नशीबवान ठरल्या, निवडून आल्या आणि तेव्हा मला वाटतं सभापती झाल्या महिला बाल कल्याणच्या. सुभाष गोपी साहेब आहेत, अकराम दादा पीळ देऊन इथं आहेत पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत. अभिजित चव्हाण, कितीतरी नावं घेता येतील. एवढी सगळी लोक माझ्या बरोबर आहेत. चंद्रशेखर गोपी सारखा सिनियर माणूस माझ्या सोबत आहे. तरी पण वाटो म्हणे लिंगायत समाज यांच्या बरोबर नाही. अरे कसं काय असं होईल? मी सांगतो, लिंगायत समाजाला माझी विनंती आहे, आपल्याला एक महाराष्ट्रातलं वेगळं गणित मांडायचं आहे 2024 ला.
आणि त्याचा परिणाम तुम्हाला 29ला दिसेल. गरीब मराठा समाजाच्या पोरांना माझी विनंती आहे की जे आता माझ्या बरोबर ताकदीनं उभा आहेत त्यांचा कुठंही अपमान होऊ देणार नाही. दिग्विजय भाई अजिबात चिंता करू नका, मनात अजिबात काही ठेवू नका. माझा पण स्वच्छ आणि स्पष्ट स्वभाव आहे, तुम्ही अजिबात चिंता करू नका. शहरातली सगळी मंडळी आहेत, सगळे नगरसेवक आहेत शहरातले जे माझ्या बरोबर ताकदीनं आले त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सगळेजण आला, आज बऱ्यापैकी वातावरण टाईट झालंय. म्हणजे पार्टीकडे सुद्धा मेसेज गेला ना, पार्टीला पण वाटत होतं माझं काही तिथं आहे का नाही, माझ्याबरोबर लोक आहेत का नाही. आज तुम्ही खरं माझी आबरू वाचवली बरं का. सदाभाऊ कालपासून इथं बसूनच होते. सदाभाऊ आता गेले शिराळ्याचा अर्ज भरायला. तुम्ही चिंता करू नका, विकासाला निधी कमी पडणार नाही. मी परवा बंजारा तांड्यावरती गेलो, काय सुविधा नाहीत, काही सुद्धा सुविधा नव्हत्या तांड्यावरती. कुणाकडे जायचं आहे का, इथं मुलं आहेत. मी तुम्हाला सांगतो तुमचे 5 स्टार तांडे करून देतो मी, माझ्या बरोबर राहा तुम्ही. लोक बघायला येतील, लोक बघा. मला दुसरं काहीच काम नाही मित्रांनो, मी एकदम मोकळा माणूस आहे. मला काही कारखाना घ्यायचा नाही, काय करायचं. काल माझ्यावर म्हणे आरोप केले भ्रष्टाचाराचा. अरे गोपीचंद वरती भ्रष्टाचाराचा आरोप करून गोपीचंद थांबत असतो काय. मर्सडीज गाडीला ब्रेक आहे पण गोपीचंदच्या गाडीला ब्रेक नाही. BMW ला रेंज रोव्हरला ब्रेक आहे पण इकडे बिन ब्रेकची गाडी आहे. पण ती कुणाच्या पण अंगावर जात नाही, जिथं पाहिजे तिथंच अंगावर जाते. त्यामुळे इथं मला सगळे विरोध करतायत ते माझे भाऊ आहेत, मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. त्यांना मी विरोध करणार नाही. त्यांनी उद्या जरी शिव्या दिल्या, मला माहिती आहे मला शिव्या पण देणार आहेत उद्यापासून, पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. माझे वैचारिक शत्रू वेगळे आहेत. ज्यांनी तुमचं नुकसान केलं, ज्यांनी तुमच्यावरती अन्याय केला, ज्यांनी आपली सत्ता घेतली, मतं घेतली आणि आपल्या तालुक्यावरती अन्याय केला आहे, ते आमचे शत्रू आहेत, ते वैचारिक शत्रू आहेत. आणि त्यांना आम्ही विचारानं त्यांना टक्कर देणार आहोत. आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण ताकदीनं आला. या आज अर्ज भरण्यामध्ये तुम्ही एक ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाला. मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही सगळेजण एकजुटीनं, एक दिलानं, एक मनानं तुम्ही आमच्या सोबत राहावा. मुस्लिम समाज बांधवांनी सुद्धा मला आता इथं पाठिंबा दिला सगळ्या लोकांनी येऊन. तर आम्ही सगळ्या लोकांच्या बरोबर व्यवस्थितपणे व्यवहारानं वागू, कुणावरती कसला अन्याय होऊ देणार नाही. कार्यालयामध्ये अनेक भ्रष्टाचार चालू अशा लोकांच्या तक्रारी होत्या. आपण चांगले अधिकारी आता इथं आणून बसवतोय, तुम्ही अजिबात चिंता करू नका. थोडं दुरुस्तीला वेळ जाईल. आता प्रांत साहेब चांगला माणूस आणलाय, तहसीलदार नवीन इथं चांगले आलेले आहेत, सगळं व्यवस्थित बीडीओ साहेब चांगले आलेले आहेत. आणि एखादा दुसरा अधिकारी जरा कळ काढायला बघतोय, पण त्यांना सांगतो असल्या काही भानगडीत पडू नका. हे तुम्ही कुणाच्या आमदारांचं, माजी मंत्र्याचं ऐकून जर तुम्ही भानगडीत पडला तर बिचाऱ्यानं तुमचं खूप हाल होतील. या भानगडीत तुम्ही लपड्यात आमच्या पडू नका. या लपड्यामध्ये पडला तर ते अडचणीचं होऊन जाईल. म्हणून त्यांना माझी विनंती आहे, जत तालुक्यातल्या कुठल्याही माणसाला त्रास द्यायचा नाही, त्याच्याकडून पैसे मागायचे नाहीत. जे सरकारचं कायद्याप्रमाणे काम आहे ते त्याला करून द्यायचं. आणि आपल्याला 1 वर्षाच्या आतमध्ये जत ग्रामीण भागामधले सगळे जे पानंद रस्ते आहेत, तुमच्या शेताला जाणारे रस्ते, हे सगळे रस्ते आपल्याला रोजगार हमीतून करून घ्यायचे आहेत. हे ध्यानात ठेवा. सगळे रस्ते रोजगार हमीतून आपल्याला करून घ्यायचे आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांना मी पाठबळ देणार. जे कोणी लोक तक्रारी वगैरे करते त्याला विनंती करणार. पण रोजगार हमी हा एकमेव पर्याय आहे की सगळे रस्ते आपले होऊ शकतात. त्यासाठी आपण ताकद तुमच्या बरोबर उभा करतो. तुम्ही चिंता करू नका. विनंती माझी एवढी आहे, मी लय वेळा निवडणुका लढलोय, लय वेळा मी निवडणुका लढलोय. 2009 ची विधानसभा, 2012 ची जिल्हा परिषद, 2014 ची विधानसभा, 2019 ची लोकसभा, 2019 ची विधानसभा. आता माझी 6वी निवडणूक आहे डॉक्टर साहेब. आता जर तुम्ही मला निवडून नाही दिला, मला घरातच बसावं लागेल. बरोबर का नाही सांगा. काय काय माणसं एकदम म्हातारी झाल्यामुळे माझी शेवटची निवडणूक आहे. पण आता जर तुम्ही मला जनतेतनं निवडून नाही दिला, कारण मला जे नुसता बोलतोय याला लोक निवडून देत नाहीत. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, एक संधी मला द्या, एक चान्स तुम्ही मला द्या. या जतचं नाव जर महाराष्ट्रभर मी नाही केलं तर माझं नाव बदलून ठेवेन मी. आणि सांगलीचं सगळं राजकारण आहे ना, सांगलीचं सगळं राजकारण जिल्ह्याचं आहे ना,
ते जत मधनं होईल एवढी क्षमता जत तालुक्यामध्ये आहे की नाही? खरं सांगा. 9 जिल्हा परिषद गट. अरे तुमचं यायला पाहिजे ना सगळं. तुम्हाला विचारून जिल्ह्यात व्हायला पाहिजे. आम्ही तिथं म्हणतो आम्हाला एक सभापती पद द्या. नाही, आम्ही ठरवणार. आमचा तालुका ठरवणार. आमच्या इथली पोरं ठरवणार. इथले मतदार ठरवणार. इतकी ताकद जत तालुक्यामध्ये आहे. तुम्ही आमचा आतापर्यंत वापर करून घेतला. इथून पुढे वापर होऊ दिला जाणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार परत येणार आहे मित्रांनो. काय येणार आहे? अनेक योजना केल्या आपल्या सरकारनं. कोतवालांचं मानधन वाढवलं, पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं, अंगणवाडी ताईचं मानधन वाढवलं, मदतनीस ताईचं मानधन वाढवलं, कंत्राटी ग्रामसेवकाचं मानधन वाढवलं, शिक्षण सेवकाचं मानधन वाढवलं, रोजगार सेवकाला 8,000 नव्यानं मानधन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला. होमगार्डांना 10 ते 80 रुपये दिवसाला पगार द्यायचा आणि त्याला 180 दिवस काम देण्याचा निर्णय घेतला. एक ना अनेक निर्णय. आणि त्यात सगळ्यात उच्चांकी झाला शेतकऱ्यांची वीज बिल माफ केली सरकारनं. 65,000 कोटी रुपये सरकारनं तुमचे भरलेत. किती? 65,000. पुन्हा पुन्हा नावावर लाईट कनेक्शन आहे, हात वर करा. बिल थकीत किती होतं तुमचं? 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख. आता तुमच्या बिलावर 00 आलं का? आलं का? हात वर करून सांगा. 00 आलं का? अरे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत म्हणून आपलं 00 झालं. 3 सिलेंडर मोफत. किती? 3 सिलेंडर. हम दो हमारे 2 ला 3 सिलेंडर वर्षभर पुरते की नाही? हम दो हमारे 2 कोण कोण आहे? हात वर करा. सिलेंडर पुरतोय ना 4 महिने. हे योजना आणली आपल्या सरकारनं. आपलं सरकार बुद्धिवान आहे. बिंडोगांचं सरकार काँग्रेसवाले असतात. एसटी मध्ये 50% महिलांना सूट दिली आपण. आणि कर्नाटक सरकारनं 100% सूट दिली की आता एसटी बंद पडत आली आहे, पगार पण होत नाही. आणि आपली एसटी 50% महिलांना सूट दिल्यामुळं फायद्यात आली असं सरकार लागतं. आणि तुम्ही जरी काही गडबड केली तरी लाडक्या बहिणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना सोडून जाणार नाहीत. बरोबर का? त्या जाणार नाहीत. 7% सर्वे वाढलाय महाराष्ट्रातला. त्यामुळे पवारांचा पतंग कट झालाय. वरच्यावरच उडायला लागला. खाली येऊ शकत नाही. जातीयवादाचं राजकारण, जातीय तेढ निर्माण करून आम्ही सत्तेत जाऊ हे स्वप्न त्यांनी बघू नये. आणि बहुजनांची सगळ्यात जबाबदारी आहे महायुतीच्या सरकार बरोबर ताकदीनं राहणं. जत तालुक्यातल्या लोकांना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, एक संधी तुम्ही महायुतीला द्या. महायुतीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये होणार आहे. तिथं आमदार म्हणून तुम्ही मला पाठवा. मी निश्चितपणे त्या संधीचं सोनं करेन आणि जतचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी पुढची 5 वर्ष प्रयत्न करेन. एवढंच या निमित्तानं सांगतो. एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आला त्याबद्दल डॉक्टर आळणी साहेबांच्या वतीनं, कारण ते आमचे इन्चार्ज आहेत सगळ्या बाबतीमध्ये, तर त्यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी महायुतीचे सगळे पक्ष, सगळ्या पक्षांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. यानंतर माझे सर्व जे ग्रामीण भागातून आलेले त्या सर्वांना, युवकांना, सर्व जे गाडीधारक आहे सर्वांना विनंती आहे. आळणी